इन्व्हेस्टमेंट म्हणून जर फ्लॅट खरेदी करत आहात तर तुम्हाला त्या फ्लॅटचं लोकेशन लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या फ्लॅटच्या एरियामध्ये किती रेंट चालू आहे हे बघणं गरजेचं आहे. आता असा फ्लॅट जर का तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेत आहात, म्हणजे ज्या प्रोजेक्टला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये, तो फ्लॅट जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून विकत घेत आहात, तर त्या फ्लॅटचं पोझिशन कधी आहे आणि त्या फ्लॅटच्या जवळपासचा एरिया पोझिशनच्या तारखेपर्यंत डेव्हलप होणार आहे का आणि किती डेव्हलप होणार आहे, किती मीटरचा रस्ता किंवा त्या फ्लॅटचा ॲक्सेस हा कसा होणार आहे, त्या फ्लॅटच्या जवळपास कॉलेजेस कंपन्या आहेत का किंवा डेव्हलप फ्युचरमध्ये होणार आहेत का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट जर इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा फायदेशीर गोष्ट म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट हा तुम्हाला रिझनेबल किमतीमध्ये मिळू शकतो. मात्र हा फ्लॅट घेताना नक्कीच बिल्डरची क्रेडिबिलिटी बघणं अतिशय गरजेचं आहे. बिल्डर किती वेळामध्ये फ्लॅट कंप्लीट करणार आहे किंवा प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहे हे बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा कंप्लिशन सर्टिफिकेट येणार आहे या प्रोजेक्टला, तेव्हा त्या एरियामध्ये किती रेंट चालू आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या किमतीचा फ्लॅट घेत आहात त्या किमतीला जर का तुम्ही बँकेत इन्व्हेस्टमेंट केली किंवा त्या पैशाची तुम्ही दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट केली किंवा FD फिक्स डिपॉझिटमध्ये ते पैसे ठेवले तर त्यापेक्षा तरी नक्कीच जास्त रेंट येणं गरजेचं आहे. फ्लॅटमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्या फ्लॅटमधून आपल्याला रेंट तर मिळतंच, मात्र त्या फ्लॅटची किंमत देखील वाढत जाते. म्हणजेच फक्त रेंट आणि फक्त रेंटल इन्कम याच दृष्टीने आपण फ्लॅट विकत घेणं किंवा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे बघणं चुकीचं ठरेल. त्या फ्लॅटची किंमत देखील वाढते, त्या फ्लॅटला अप्रिसिएशन मिळतं हेही बघणं गरजेचं आहे. आता असा फ्लॅट जर कम्प्लिटेड प्रोजेक्टमध्ये तुम्ही विकत घेत असाल, म्हणजे जिथे ऑलरेडी लोक राहत आहेत किंवा तुम्ही रिसेलचा फ्लॅट विकत घेत असाल, तर तेव्हा तुम्हाला बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या फ्लॅटला ॲक्सेस कसा आहे, त्या फ्लॅटला रोड किती आहे, त्या फ्लॅटच्या जवळपासच्या एरियामध्ये कंपन्या आहेत का किंवा काही कॉलेजेस आहेत का, म्हणजे रेंटवरती तो फ्लॅट किती लवकर जाऊ शकेल हे तुम्हाला सद्यस्थितीमध्येच सगळं बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. त्या एरियामध्ये रेंट किती मिळेल हेही तुम्हाला लगेचच बघायला मिळतं. पण तुमच्याकडे रेडी पोझिशन फ्लॅटसाठी रेडी पैसे असणे गरजेचे आहे. आता रेडी पोझिशनचा फ्लॅट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून लोनवरती घेतलात तर मात्र ही इन्व्हेस्टमेंट एखाद्या वेळेस चुकीची ठरू शकते. मात्र तुम्ही रेंट आणि तुमच्या लोनचा EMI ह्याचं जर का गणित योग्य पद्धतीने बसवलं तर मात्र ही इन्व्हेस्टमेंट परत एकदा तुम्हाला नक्कीच फायदा करून देते. म्हणजेच जर एखाद्या ठिकाणी 35,000 रुपये रेंटल इन्कम एखाद्या फ्लॅटला मिळणार आहे असं तुम्हाला दिसते किंवा त्या एरियामध्ये तेवढं रेंट चालू आहे आणि तुम्ही तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी लोन जे घेतलेलं आहे त्याचा EMI तुम्हाला साधारण 30,000 पर्यंत जातो, तर मग ह्या रेंटल इन्कम मधूनच काहीही दुसरा सोर्स न वापरता तुम्ही तो EMI नक्कीच भरू शकता. त्यामुळे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेत आहोत आणि तो बँक लोनवरती घेत आहोत तेव्हा हे गणित देखील चेक करणं गरजेचं आहे. आणि परत एकदा, जरी तुम्ही रेडी पोझिशन किंवा रिसेलचा फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलात तरी सुद्धा त्या फ्लॅटचं ॲप्रिसिएशन हे होतंच. आता प्रत्येक एरियावरती डिपेंड आहे की किती ॲप्रिशिएट होईल तो फ्लॅट, म्हणजे त्या फ्लॅटची फ्युचरमध्ये किती किंमत वाढेल. त्यामुळेच इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट घेताना तुम्ही कुठल्या एरियामध्ये फ्लॅट घेताय हे चेक करणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण कुठल्या पद्धतीने रिअल इस्टेटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्याच्यामध्ये काय रिस्क आहे, कुठले डॉक्युमेंट चेक करायला पाहिजेत, कुठले क्रायटेरियाज बघायला पाहिजेत हे बघितलं. फ्लॅट, शॉप, कमर्शियल ऑफिसेस किंवा जमिनी, शेतजमिनी, नॉन ॲग्रिकल्चरल लँड अशा पद्धतीच्या अनेक इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आपण बघितलेत. तुम्हाला कुठल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर तेही आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्ही तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू.